डे 12 TDS बेसिक्स कोणावर लागतो कसा काढायचा. नमस्कार मित्रांनो, आज आपण TDS बेसिक्स शिकणार आहोत. TDS कोणावर लागतो, TDS कसा काढायचा आणि टॅली प्लस GST मध्ये TDSचा उपयोग कसा करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. TDS म्हणजे काय? TDS टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणजे पेमेंट करतानाच टॅक्स कापणे आणि तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करणे. उदाहरण, जर तुम्ही एखाद्याला 50,000 रुपये पेमेंट करत असाल आणि TDS 10% असेल तर 5,000 रुपये टॅक्स कापून 45,000 रुपये पे करायचे. TDS कोणावर लागतो? TDS खालील पेमेंट्सवर लागतो: सॅलरी पगार, प्रोफेशनल फीज CA डॉक्टर ॲडव्होकेट, कंट्रॅक्टर पेमेंट, रेंट, हाऊस ऑफिस, कमिशन, ब्रोकरेज, इंटरेस्ट, FD, लोन. महत्वाचे, सगळ्यांवर नाही, स्पेसिफिक नेचर प्लस लिमिट ओलांडली तरच TDS लागतो. TDS कधी कापायचा? पेमेंट करताना किंवा बिल बुक करताना जे आधी होईल तेव्हा. TDS कसा काढायचा? सिंपल फॉर्म्युला: TDS इज इक्वल टू पेमेंट अमाऊंट इंटू TDS%. एक्झाम्पल, प्रोफेशनल फीज बरोबर 30,000 रुपये, TDS रेट 10%, TDS 3,000 रुपये, नेट पे 27,000 रुपये. कॉमन TDS रेट्स: बेसिक, सॅलरी, स्लॅब वाईज, प्रोफेशनल फीज 10%, कंट्रॅक्टर 1%, 2%, रेंट बिल्डिंग 10%, रेंट प्लांट अँड मशिनरी 2%. TDS कापल्यानंतर काय करायचं? 1. गव्हर्नमेंटकडे TDS डिपॉझिट, 2. TDS रिटर्न फाईल करणे, 3. पार्टीला फॉर्म 16/16 देणे. जर हे नाही केलं तर पेनल्टी, इंटरेस्ट, नोटीस येऊ शकतो. TDS कोण कापतो? पेमेंट करणारा, डिडक्टर, रिसिव्हर नाही. शॉर्ट ट्रिक: एक्झाम इंटरव्ह्यू. टॅक्स कापतो पेयर, टॅक्स भरतो पेयर, क्रेडिट मिळतो रिसिव्हर. जर तुम्हाला TDS प्लस टॅली प्लस GST प्रॅक्टिकल शिकायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा.